कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल केदार, आपण निघूया, चल। बाबा, असं वाटलं होतं आधी काही दिवसांकरता जावं, आता वाटतं की कायमचाच केलेलं पण देवगुरु मी गेल्याची बातमी घेऊ। तुम्हाला पटतंय बाबांचं वागणं? तुम्ही अडवलं का नाही त्यांना? मी का अडवू त्यांना? त्यांचाच डिसिजन आहे ना तो। अहो, पण मग त्यांनी हा निर्णय का घेतलाय हे एकदा आपण समजून घ्यायला नको? मित्र, मला बाबांच्या बाबतीत काहीही समजून घ्यायचं नाही आता। तर त्यांच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी आधीच समजायला हव्या होत्या, ज्या आत्ता समजतात। ऐका ना, एकदा बाबांच्या वयाचा विचार कर। ह्या वयात त्यांनी घरापासून लांब राहणं त्यांच्यासाठी चांगलं नाहीये। मित्र, मला कामं आहेत आत्ता, आपण बोलूयात नंतर। अहो, कामं महत्वाची आहेत का बाबांपेक्षा? मित्र, मी तुला सांगितलं ना, मला बाबांच्या बाबतीत काहीही समजून घ्यायचं नाहीये। तुला त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आहे, तू ठेवू शकतेस, पण इथून पुढे मी बाबांवर विश्वास ठेवणार नाही। त्यांना कोणी सांगितलं नव्हतं इथून जा म्हणून, त्यांचा डिसिजन आहे ना तो, जाऊ देत त्यांना। काय असं करताय? तुम्ही ठरवलंच आहे का त्यांना नाही समजून घ्यायचं? मित्र, नाही समजून घ्यायचंय मला त्यांना, सांगितलं ना तुला। आणि तसंही त्यांनी जी चूक केली होती त्याची शिक्षा तर तू त्यांना बघू दिली नाहीस, त्यामुळे आता या घरापासून लांब राहणं हीच त्यांची शिक्षा आहे। नाही, मी बाबांना कुठेही जाऊ देणार नाहीये। मित्र, तुला जे करायचं ते तू कर, पण प्लीज मला यात घेऊ नकोस, प्लीज। प्लीज, माझ्यासाठी बाबांना थांबवा ना, बोला ना त्यांच्याशी। नाही मित्र, आय एम सॉरी, नाही। काय असं कर, मी हात जोडते होतो तुमच्यासमोर, मी विनंती करते, प्लीज बाबांना थांबवा। प्लीज मित्र, हे सगळं नको करूस प्लीज। त्यांनी इथे थांबावं असं घरात कोणालाही वाटत नाहीये मित्र, आणि आपलं रिलेशन चांगलं राहावं म्हणून मी खरंच मनापासून प्रयत्न करतोय। पण तू जर हे असं काही करशील ना मित्र, तर कदाचित आपल्यात वाद होऊ शकतात, त्यामुळे प्लीज इथून पुढे आपण असे विषय टाळूयात। आणि मला काम आहेत आता, सॉरी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।